नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई वेंकू महाराजांवर ओरडत म्हणत असतात की माझ्या अधोक्षजला तुम्ही कीर्तन शिकवाल असं वाटलं होतं मला, पण इथेच चुकलं माझं. आणि त्या अधोक्षजला पकडतात आणि म्हणतात, अधोक्षज चल चल रे, आणि तुम्ही हिला शिकवा कीर्तन, असं रागाने म्हणत निघायला लागतात. आणि इतक्यात अचानक थांबतात आणि वेंकू महाराजांना विचारतात की काय हो व्यंकट भाऊजी, तुम्ही या पोरीला कीर्तन शिकवताय, तिने तुम्हाला तसं सांगितलं होतं का आधी, का तिची इच्छा आहे म्हणून? काही पोरगीच आली होती तुमच्याकडे नारळ घेऊन की माझी खूप इच्छा आहे कीर्तन शिकायची, मला शिकवा असं म्हणून? नाही ना, शिकायला सुरुवात केलीच ना तुम्ही, मग माझ्या पोराच्या बाबतीतच का असा उभा दावा मांडताय? यावर वेंकू महाराज म्हणतात की हे बघा वहिनी, तुम्ही उगाच राईचा पर्वत करू नका. यावर मोठ्या बाई म्हणतात, राहू द्या व्यंकट भाऊजी, राहू द्या. मला माहीत आहे तुम्ही आधी यांच्या बाबतीत असं वागला ना, तसंच तुम्हाला अधोक्षजच्या बाबतीतसुद्धा वागायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये ही आनंदीबाई अंताजी दिग्रजकर उभी आहे. मी गोविंद महाराज दिग्रजकर यांची थोरली सून आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. मग वेंकू महाराज मोठ्या बाईंना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते म्हणतात की वहिनी अहो जरा ऐका माझं, त्याच्यासोबत असं जर वागाल तर त्याच्या इच्छेविरोधात तर त्याच्यावर अन्याय नाही का होणार? यावर मोठ्या बाई चिडून म्हणतात की बस झालं, मला माझ्या पोराचं भलं बुरं कळतं, आणि काही झालं तरी माझा अधोक्षजच मोठा कीर्तनकार होणार, आणि मी काही झालं ना तरी त्याला तुमच्यापेक्षा मोठा कीर्तनकार करणारच, शब्द आहे हा माझा, असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जातात. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की वेंकू महाराज शकुंतलाशी बोलत असतात आणि तिला सांगत असतात की आदू इतका छान मृदुंग वाजवतो, तर त्याने कीर्तन शिकावं, हा अट्टहास का करायचा आपण? मग शकुंतला वेंकू महाराजांना म्हणते की अहो आईला आपल्या मुलाकडून अपेक्षा असतातच ना, वाटतं आपल्या मुलाने घराण्याची परंपरा पुढे चालवावी. यावर वेंकू महाराज म्हणतात की मग त्या मुलाच्या इच्छेचं काय? मग शकुंतला म्हणते की तुम्हाला खरं सांगू का मोठ्या बाई, त्या दिवशी मला जेव्हा असं बोलल्या ना तेव्हा मलाही खरंच असं वाटलेलं, पण मी काहीच बोलले नाही, कारण शेवटी काय, प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार करण्याचा अधिकार आहेच ना. मग वेंकू महाराज म्हणतात की अगं मान्य आहे, पण वहिनींना तो अधिकार आहेच. अगं पण अधोक्षज पुढे जाऊन मोठा कीर्तनकार व्हावा असं वाटणं त्यात काही गैर किंवा वावगं नाही आहे. पण अगं मुलांच्या इच्छांचं काय? मी काय केलं, मी सुद्धा गोपाळला कीर्तन शिकवण्यासाठी पाठवलंच ना, पण काय झालं, काय त्याचं पुढं? काय नाही ना, मी जी चूक केली तीच चूक वहिनी परत एकदा करतायत. मुलांच्या इच्छेचा अवैध काही पदरी पडत नसतो. आणि ते म्हणतात की मग आता काय करायचं काय? मग शकुंतला म्हणते की तुम्ही परत एकदा त्यांच्याशी बोलता का? यावर वेंकू महाराज म्हणतात की काही उपयोग नाही आहे अगं शकुंतला, त्यांचं वहिनी ऐकणार नाही आहे. शकुंतला वेंकू महाराजांना समजावत म्हणते की अहो असं काय करताय? यावर वेंकू महाराज म्हणतात, खरं ते सांगतोय गं मी, अति माय पोटी ना आपण आपल्या पोटच्या पोरावरच अन्याय करतोय, हे वहिनींच्या लक्षातच येत नाही आहे. यावर शकुंतला म्हणते की अहो पटतंय मला पण तुमचं, पण मोठ्या बाईंना कोण समजवणार? मग वेंकू महाराज म्हणतात की मला एकाच गोष्टीची भीती वाटते, वहिनींच्या या अट्टहासापायी अधोक्षजच्या मनावर परिणाम नको व्हायला. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो, इंदू आणि तिची फंटा गँग किल्ला बनवायची तयारी करत असते. आता इकडे इम्रान म्हणतो की आपण काय करू, आज काड्या आणू आणि ते कागद वगैरे सगळं आणून ते झेंडे वगैरे बनवू. तितक्यात तिथे ओंकारसुद्धा येतो आणि इम्रान ओंकारला बघून म्हणतो की अरे तो आत्ता कशाला आला आहे? आपल्याला उद्या माती आणायला जायचं आहे आणि आज आपल्याला पुलाचं बांधकाम करायचं आहे आणि मावळेसुद्धा बनवायचे आहेत. आता यानंतर परी खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की इंदूला म्हणते, इंदू मला खूप टेन्शन आलं आहे गं. मग इंदू परीला विचारते की का? तर परी म्हणते की नाही म्हणजे तुझा प्लॅन तर भारीच आहे गं, पण शेवटी गोपाळ दादा आहे ना समोर, तो खूप डेंजर आहे आणि मोठं पण आहे ना. मग इम्रान म्हणतो की काय झालं, आम्ही पण मोठेच आहोत ना. मग परी म्हणते तसं मोठं नाही रे, डोक्यानं मोठं. यावर ओंकार रागाने म्हणतो, जास्त बोललीस ना बुकीतच फ्यूज उडवीन. मग इम्रानसुद्धा म्हणतो, तुला काय वाटलं आम्हाला डोकं नाही आहे, बुद्धी नाही आहे आम्हाला, असं म्हणून तो परीशी भांडायला लागतात ते. आता इंदू वैतागून त्यांना थांबवत म्हणते, अरे भांडू नका, आपण एका टीममध्ये आहोत ना. सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. इंदू आश्चर्याने विचारते, आहोत ना एका टीममध्ये? मग सगळेजण म्हणतात की हो
हो. आता इंदू म्हणते बरं ऐका, मी काय बोलते ते मी 10वीतल्या निवृत्ती दादासोबत बोलली आहे. तो आपली मदत करायला पण तयार आहे. तुम्हाला माहिती आहे गोपाळला कुठलं गणित अडलं तर तो सुद्धा निवृत्ती दादाकडेच जातो. आणि आता निवृत्ती दादा आपल्या टीममध्ये येणार म्हणजे आपण जिंकणार म्हणजे जिंकणार. आता तिथे अधोक्षजसुद्धा येतो आणि अधोक्षज आश्चर्याने इंदूला विचारते की इंदू म्हणजे तुमच्या टीममध्ये आता कोण कोण येणार. त्यावर इंदू आश्चर्याने विचारते की तुमच्या टीममध्ये म्हणजे का, तू नाही येणार आमच्या टीममध्ये. मग आदू इकडे तिकडे बघायला लागतो आणि म्हणतो की मी. इतक्यात इंदू म्हणते की काय झालं, का तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला सोडून गोपाळदादा करणार आहेस का. आदूला काहीच समजत नसतं, तो खूप गोंधळलेला असतो. तितक्यात इम्रान म्हणतो इंदू तो नाही आहे का आपल्या टीममध्ये. मग आदू रागाने म्हणतो की इंदू या इम्रानवर काही विश्वास नको ठेवत जाऊ, हा काय पण बोलतो ग. मग इंदू आनंदाने विचारते की म्हणजे तो आहेस ना आमच्या टीममध्ये. मग आदूसुद्धा सांगतो की हो मी तुमच्याच टीममध्ये आहे. आणि तो इंदूकडे बघत म्हणतो की अगं फ्रेंड आहे ना मी तुझा. इंदू खूप कौतुकाने आदूकडे बघत असते. आता आपण दुसरीकडे पाहतो की आदू गोपाळ सोबत असतो आणि गोपाळला तो बोलत असतो की आदू गोपाळला म्हणत असतो की दादा मी आहे ना तुझ्या टीममध्ये, तू माझा भाऊ आहेस ना. आणि गोपाळ त्याला धमकावून विचारत असतो की नक्की तू आमच्याच टीममध्ये आहेस ना का त्या इंदूच्या टीममध्ये आहेस. मग आदू म्हणतो की नाही रे, मी आत्ताच तर म्हटलं येता की मी तुमच्याच टीममध्ये आहे म्हणून. मग गोपाळ खुश होऊन म्हणतो की आत्ता कसं, नाही म्हटलं असतं ना तर दिले असते रट्टे, कारण माझा भाऊ माझ्या टीममध्येच पाहिजे. बरं ते सगळं जाऊ दे, तू आधी माझा प्लॅन ऐक. आपला किल्ला एकदम जबरदस्त झाला पाहिजे, एक नंबर, त्यांच्यापेक्षा तर एकदम खतरनाक किल्ला झाला पाहिजे. त्या इंदीचा ना माज जिरवणारच आहे मी, लय दीड शहाणीगिरी करते ना त्या मंदिरात. माधू म्हणतो अरे दादा जाऊ दे ना शेवटी ती पण. मग गोपाळ रागाने म्हणतो नाही नाही नाही, आत्ता तर खरा विषय सुरू झाला आहे. ती माझ्याशी का नडली ती माझ्याशी. जर तिला नाही नाक घासायला लावलं ना तर नाव नाही सांगणार. गोपाळ व्यंकट दिग्रजकर. आदू घाबरून म्हणतो की दादा आईने ना मला ते सामान आणायला सांगितलं, आणतो आम्ही. गोपाळ रागाने आदूला म्हणतो सामान काही कुठं पळून जात नाही, थांब तू इथेच आणि माझा प्लॅन ऐक पहिला. मग आदू म्हणतो की नाही सामान लवकर नाही आणलं तर आई ओरडेल ना मला. मग गोपाळ थोडा विचार करतो आणि म्हणतो एक काम कर, झटकन जा आणि पटकन ये बरं का, लय वेळ लावलास ना तर बघ. आणि तो आदूला जायला सांगतो. मग आदू तिथून निघून जातो. गोपाळ खुश होऊन आदूकडे आनंदाने बघत असतो. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो व्यंकू महाराज आदू जेवायला बसलेले असतात. तिथे इंदू, नारायणी, मोठ्याबाई आणि शकुंतलासुद्धा असतात. आता शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की अहो तुम्हाला एक सांगू का, आजची टोमॅटोची चटणी आपल्या इंदूने केली आहे. यावर व्यंकू महाराज खूप खुश होतात आणि आश्चर्याने विचारतात काय सांगतेस काय. आणि ते इंदूला म्हणतात की इंदू बाळा फार सुंदर झाली आहे चटणी, खूप आवडली मला. इंदूसुद्धा खूप खुश होऊन व्यंकू महाराजांकडे बघत असते. आता आदूसुद्धा इंदूला म्हणतो की इंदू ही चटणी मी रोज खाऊ शकतो. हे ऐकून मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि व्यंकू महाराज मग खुश होऊन इंदूला म्हणतात की इंदू आता तुला अशी रोज चटणी बनवावी लागेल बरं का. यावर मोठ्या बाई चिडून म्हणतात की आपल्या घरातील लोकांना आपल्या घरातले लोक तर आहे ना परधार्जिनीच आहेत. त्यांचं कसं आहे घरच्यांना सोडायचं आणि बाहेरच्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं. हे ऐकून सगळे थोडेसे नाराज होतात. इंदूला तर खूप वाईट वाटतं. आता मोठ्या बाई म्हणतात की इथे आम्ही हाडाची काढं केली पण त्यांना याचं काहीच नाही, पण या पोरीनं आज चटणी केली तर त्याचं किती कौतुक यांना. शकुंतला म्हणते की मोठ्या बाई अहो असं नाही आहे, ती लहान आहे म्हणून. आणि अहो तुम्ही जे काय करता या घरासाठी, जे काय काम करता त्याचं आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे. मोठ्या बाई शकुंतलाकडे रागाने बघत म्हणतात शकुंतला मला असलं कौतुक नको आहे आणि मला काय माहिती नाही आहे का व्यंकट भाऊजींना या पोरीचं किती कौतुक आहे ते. नाही मीच काय तर विठूच्या वाडीतील सगळ्याच माणसं सांगतील की हिचं ते किती कौतुक करतात. ते गणपती नाही आपल्या घरामध्ये पण या पोरीने घरामध्ये गणपतीसुद्धा आणला तर त्याचं कौतुक. एरवी या पोरांचं केलं असतं का कधी कौतुक. काय ती मोठी वक्तृत्व स्पर्धा जिंकली, किती कौतुक केलं. काय एवढंसं छान गाते तर आहे, छान गळा, मस्त गाते तर कौतुक, उत्तम कीर्तन करते, कौतुकाचे उमाळे. आणि घरच्या पोरांना माफ. हे सगळं ऐकून व्यंकू महाराज म्हणतात की काय म्हणायचे काय अहो वहिनी तुम्हाला. मग मोठ्या बाई म्हणतात की व्यंकट भाऊजी काय वेगळं काय बोलते.
नाही, मीच काय तर विठूच्या वाडीतील सगळी माणसं सांगतील की यांना हिचं किती कौतुक आहे ते. गणपती आपल्या घरात नव्हता, पण या पोरीने घरामध्ये गणपती आणला. काय कौतुक करावं. आणि एरवी ह्या पोरांचं एवढं सगळं केलं असतं का कौतुक. काय ती मोठी वक्तृत्व स्पर्धा जिंकली, किती कौतुक केलं. आणि काय एवढं गाते तर किती छान गळा आहे, मस्त गाते, कौतुक. उत्तम कीर्तन करते तर कौतुकाचे उमाळे. आणि घरची पोरं, घरच्या पोरांना हे सगळं काय नाही. हे ऐकून वेंकू महाराज म्हणतात की काय म्हणायचं काय अहो वहिनी तुम्हाला. मग मोठ्या बाई म्हणतात, व्यंकट भाऊजी काय वेगळं काय बोलते मी. तुम्हाला तुमच्या पुतण्याला कीर्तन शिकवायचं नाही आहे तर नका शिकवू ना तुम्ही, पण तो मृदुंग कसा चांगला वाजवतो हे मला नका सांगू. यावर वेंकू महाराज म्हणतात की अहो मी खरं तेच सांगतोय तुम्हाला. अहो खरंच खूप सुंदर मृदुंग वाजवतो अधोक्षज. पण हे बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी त्याला कीर्तन शिकवावं तर मी शिकवायला तयार आहे. मोठ्या बाई वेंकू महाराजांजवळ येऊन म्हणतात की कसं आहे ना व्यंकट भाऊजी, कितीतरी गोष्ट खऱ्या असतात पण त्या तशाच आहेत असं आपण मानून चालत नाही ना. ते बदलण्यासाठी आपण प्रयत्न करतोच ना. वेंकू महाराज म्हणतात की हो बरोबर आहे, प्रयत्न करतोच आपण. मग मी सुद्धा अधोक्षजवर मेहनत घ्यायला तयार आहे. मोठ्या बाई म्हणतात की राहू द्या भाऊजी, आता तुमची काहीच गरज नाही आहे मला. शकुंतला म्हणते की मोठ्या बाई अहो असं का म्हणताय तुम्ही, हे तयार आहेत की आता शिकवायला, फक्त आदूला असं ती बोलणार. तितक्यात मोठ्या बाई रागाने तिला थांबवतात आणि म्हणतात की अधोक्षज नाव आहे त्याचं, आणि काय म्हणायचं आहे तुला. उगाच मला माझ्या पोरासमोर बोलायला लावू नकोस. काय म्हणायचं आहे तुला, तो करू शकत नाही का कीर्तन. शकुंतला म्हणते की नाही मोठ्या बाई, मला असं अजिबात नव्हतं म्हणायचं. मोठ्या बाई थोड्याशा इमोशनल होत म्हणतात की राहू द्या व्यंकट भाऊजी, राहू द्या. आता तुम्ही अधोक्षजला शिकवण्यासाठी काहीच गरज नाही शिकवण्याची. तुम्हाला शिकवायचं असतं ना तर तुम्ही शिकवलंच असतं. पहिल्याच दिवशी तुम्ही मला सांगत आला त्याला कसं कीर्तनामध्ये रस नाही आहे ते पण राहू द्या, हरकत नाही. मला आता तुमची शिकवणी नकोच आहे. अधोक्षज तालुक्याला जाईल, आता तो जनार्दन महाराजांकडे कीर्तनाची शिकवणी घेईल. सगळेच आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आदू म्हणतो की अगं पण आई मला नाही शिकायचं कीर्तन. मोठ्या बाई रागाने आदूला म्हणतात की गप्प बस, एकदम तोंड गप्प ठेवायचं. थोबाड फोडी ना आगाऊपणाने बोललास तर. वेंकू महाराज म्हणतात की त्याचं तोंड बंद ठेवून काही होणार नाही वहिनी. मान्य आहे त्याने मोठं कीर्तनकार व्हावं, त्याने कीर्तन शिकावं असं तुम्हाला वाटतं. आई म्हणून तसं वाटणं साहजिकच आहे, चूक नाही आहे त्यात. अहो पण एवढा अट्टहास कशासाठी करताय तुम्ही. मोठ्या बाई रागाने विचारतात की अट्टहास. वेंकू महाराज पण ओरडून म्हणतात की हो अट्टहासच करताय तुम्ही तुमची इच्छा त्याच्या माती मारू पाहताय. मोठ्या बाई रागाने म्हणतात की तुमचं सगळं बरोबर आहे आणि माझं सगळं चूक. मी तुमच्याकडून सल्ला नाही मागितला, मी माझा निर्णय सांगितला तुम्हाला. उद्यापासून अधोक्षजची तुमच्याकडे शिकवणी बंद. सगळेच मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई सगळ्यांकडे बघून म्हणतात की विषय संपला आणि रागाने तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात. प्रेमनाथ त्यांना पाणी देत म्हणतो की सासूबाई शांत व्हा, माझ्या आयडियावर विचार करा ना. मोठ्या बाई रागाने म्हणतात कसल्या तुमच्या आयडिया, एक पण आयडिया बरी नाही आहे तुमची, एक पण आयडिया तुमची फळं देणारी नाही, सगळ्या फेल होणाऱ्या आयडिया आहेत. प्रेमनाथ काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण मोठ्या बाई त्याला थांबवतात आणि म्हणतात की नाही आता काही बोलायचं नाही, आता मी बोलणार आणि तुम्ही फक्त ऐकणार. काही झालं ना तरी त्या पोरीला बाल कीर्तनकार म्हणून उभं करायचं नाही. प्रेमनाथ म्हणतो की हे पहा सासूबाई, तुम्ही शांत व्हा, आधी पाणी प्या. पाठराखीन बाईच्या नावाची ॲलर्जी आहे तुम्हाला माहिती आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे आम्हाला की तुम्हाला आपल्या अधोक्षज महाराजांना बालकीर्तनकार म्हणून मोठं करायचं आहे. मान्य आहे आम्हाला, फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की अधोक्षज महाराज जोपर्यंत तयार होत नाहीत ना तोपर्यंत पाठराखीन बाईचं दुकान चालू द्या. येणाऱ्या लक्ष्मीला आपण कशाला नाही म्हणायचं. मोठ्या बाई रागाने म्हणतात की अहो पण तुमच्या त्या लक्ष्मीबाई ती पोरगी मोठी होईल ना, त्याचं काय, सगळे कार्यक्रम तिलाच मिळतील, मग माझ्या अधोक्षजचं काय. प्रेमनाथ म्हणतो की तुमच्या अधोक्षजचं काय, अहो त्याचं भविष्य तर उज्ज्वलच आहे ना. आपण काय करू, आपण त्यांना तालुक्याच्या जनार्दन महाराजांकडे पाठवू, ते व्यवस्थित तयार करतील त्यांना. शेवटी तेच तर वारसदार आहेत गादीचे. मोठ्या बाई म्हणतात की हो तेच आहेत, दुसरं कोण असणार. म्हणूनच माझ्या अधोक्षजच्या वाट्यात मला अडथळा नको आहे. ती पोरगी पुढे जाता कामा नये सांगून ठेवते.
होय. प्रेमनाथ म्हणतो की हो कळतं आहे आम्हाला, आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की चलती नोट हातात असताना तुम्ही, मग मोठ्याबाई रागाने उठून उभा राहतात. ते म्हणतात की गप्प बसा, आता तुम्ही काहीच बोलायचं नाही, माझ्या अधोक्षजचं बालकीर्तनकार झालाच पाहिजे आणि तसंच होणार असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जातात. आता प्रेमनाथ स्वतःशीच म्हणतो की यांचं इन्कमिंग टोटल बंद झालेलं दिसतंय. इथं विचार करून करून नवीन नवीन आयडिया तयार करायच्या आम्ही, पण यांनी न विचार करता उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या. याला काय अर्थ आहे? आता काय वारं वाहतंय तसं व्हायचं आणि म्हणायचं अधोक्षज महाराज की जय. आता नंतर आपण पाहतो की इंदू कोणाची तरी वाट बघत असते, बाहेर इकडे तिकडे फिरत असते. तेव्हा तिथे निवृत्ती येतो आणि इंदूला आवाज देतो आणि म्हणतो की सॉरी बरं का, जरा उशीर झाला ना यायला, ती बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे ना, त्यामुळे अभ्यास करत होतो. इंदू म्हणते की अरे दादा, तू मला कशाला सॉरी म्हणतेस, उलट मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे, कारण माझ्यामुळे तुझा अभ्यास डिस्टर्ब झाला ना. निवृत्ती म्हणतो की खरं तर हो, पण त्याने माझा अभ्यास डिस्टर्ब नाही झाला असं म्हणून तो बॅगमधून एक चार्ट काढून इंदूला दाखवायला लागतो. आता तेव्हा तिथे गोपाळसुद्धा येतो आणि त्या दोघांना बघून तो शॉक होऊन त्यांचं बोलणं चोरून ऐकायला लागतो आणि मनातच म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे, त्या इंदीने माझा प्लॅन चोरून ऐकला आणि आता त्या निवृत्तीच्या मदतीने किल्ला बनवणार. होय, यांची माहिती काढायलाच पाहिजे, काय शिजते ते बघायलाच पाहिजे. निवृत्ती इंदूला किल्ल्याचा चार्ट दाखवत समजावून सांगत असतो आणि गोपाळ त्यांच्याकडे खूप रागाने बघत असतो आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.